आणि सर्व उपस्थित असलेले सर्व बंधू, खरं तर सिंघवी साहेबांचा माझा कधी संबंध आला नाही, परंतु प्रत्यक्ष संबंध नाही आला, परंतु त्यांच्या संदर्भामध्ये यूट्यूबला वगैरे मी अनेक वेळा त्या ठिकाणी पाहिलं. त्यांचे आंदोलनाविषयी त्यांच्या आंदोलनाविषयी वाचलं आणि खऱ्या अर्थाने जसे आता एक वक्ते बोलून गेले की जो माणूस सोन्याचा संत घेऊन या ठिकाणी तोंडाला घेऊन जन्माला आला, परंतु सामान्यासाठी काम करण्याची त्यांची जी धडपड होती ती धडपड त्यांच्या कामातून दिसून येत होती. त्यावेळेस केंद्र शासनाने काही कायदे बनवले, शेतकऱ्यांच्या विरोधात असो किंवा कामगारांच्या विरोधात असो, त्याच्या वेळेस सिंघवी साहेबांनी त्या संदर्भामध्ये आवाज उठवला. खरं तर अनेक वक्त्यांकडून या ठिकाणी ऐकायला देखील मिळालं की त्यांनी केवळ कामगारांसाठीच काम नाही केलं आणि त्यांनी सर्व समाजासाठी आणि जे खऱ्या अर्थाने जे शोषित आहेत त्या शोषितांसाठी सिंघवी साहेबांनी काम केलं. कारण त्या हिताचं आपण सर्वांनी काम केलं. ज्या ज्या वेळेस कामगाराचा हिताचा प्रश्न असेल त्या वेळेस आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. हीच खरी सिंघवी साहेबांना श्रद्धांजली करेल असं मला वाटतं. जास्त वेळ न घेता दादा या ठिकाणी आहेत, तर त्यांचा आणि सिंघवी साहेबांचा खूप बाकीचे संबंध असेल तर त्या संदर्भामध्ये सांगतीलच. मी जास्त वेळ न घेता त्या ठिकाणी आपल्या युनियनच्या वतीने मी सिंघवी साहेबांना माझ्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सांगतो लाल सर. मला आठवते की मी कॉलेजमध्ये असताना शेवटचं वर्ष माझं संपलं आणि मी लेबर फ्रंट युनियनचा अध्यक्ष झालो. त्यावेळी मला आठवतं की एक केदारखान एल.पी. गायकवाडांच्या घरी झाला होता आणि तेव्हा मार्गदर्शन करण्यासाठी सिंघवी सर आले होते. तेव्हा माझी एकदा त्यांच्याशी ओळख झाली. परंतु कामगार चळवळीमध्ये जेव्हा आंदोलनामध्ये होतो राहिलो, जेव्हा अनेकांशी संपर्क आला, कामगार चळवळीच्या बाबतीमध्ये काही प्रश्न जेव्हा कोर्टाच्या निमित्ताने काही उपस्थित झाले तेव्हा प्रामुख्याने 2-3 नावं जी पुढे यायची त्याच्यामध्ये सिंघवी सरांचं नाव प्रामुख्याने असायचं. हमारे आवर नाट्य मंच में एक्टर भी था, वो नाटक भी लिखता था. फिर वो उसको हिमालय में जाके पर्वत में हाइकिंग करना ये बहुत उसका दिल का नज़दीक का बात था. हर 2 साल वो जाता था. और एक बहुत बड़ा स्टोरी है कि जिस टीम के साथ वो गया था तो उसमें से एक आदमी गिर गया, उसका एक दोस्त था और उसका पैर पूरा टूट गया था. तो संजय ने वो पूरा हाइट से वो उसके दोस्त को अपने कंधे के ऊपर लेकर बहुत ही आहिस्ते से उसको नीचे तक लाया और उसका पैर बचाया. मुझे ऐसा नहीं तो कुछ चांस नहीं था वो आदमी का पैर बचने के लिए, और आज तक वो उसका दोस्त रहा है. तो उसने उस दिन हमको ये सब पूरा पता था हमको, लेकिन हम भूल गए थे. तो वो बोलते मेरा जान और मेरा पैर उसकी मैंने इतना उठा के उसके पीछे लाया था. तो संजय बहुत उसके क्या बोलते हैं ताकत के बारे में सब ताकत थी उसके पास, मानसिक ताकत, नैतिक ताकत और क्या बोलते हैं इंटेलेक्चुअल ताकत और फिजिकल ताकत भी थी. उसके लिए उसको इतना बुरा लगता था कि उसको कैंसर जैसा चीज़ के विरुद्ध वो पूरा लड़ नहीं पाया और वो गुस्से में था क्योंकि उसने सब दूसरे लोगों के दूसरे शक्तियों के विरुद्ध इतना लड़ा, सिर्फ कैंसर उसको पूरा खत्म किया. तो खत्म नहीं किया, सिर्फ शारीरिक खत्म किया है. उसने जो हम लोग सबको सिखाया, लॉ में सिखाया, कैसा लड़ने के लिए सिखाया, कैसा कभी हमेशा होपफुल रहना चाहिए सब परिस्थिति में, वो सब सिखाया हम नहीं भूलेंगे. तो ये इतना ही मैं बोल के देखती हूँ. मेरे पास बहुत स्टोरी से बाद में देंगे. श्याम दादा के बताए उसके बारे में, उनका बहुत नज़दीक है दोस्त और प्यारे दोस्त थे. तो हम संजय सिंह की कुछ जय भीम बुला सकते. आणि संजय मूलवर होण्याची प्रक्रिया न सुरू होईल अशी चळवळ आपण सर्वांनी मिळून पुन्हा केली पाहिजे असे मी असा व्यक्त करतो. आता किती आठवडे सांगतो तुला काय सांगता येणार, अस्वस्थ होतो एवढं काय मला मी खूप वेळा
म्हणजे 40 सुरू झाले चावड बाहेर पडून मी संजयच्या घरी झोपलेलो होतो थोडंसं आणि सकाळीच त्याच्या त्या दरवाजाची फुटी करायची पेपर आला मी बघितलं वाचलं पहिल्या बनवलं अमोल भाऊ शिवसेनेच्या शाखेचा पूल आणि श्याम गायकवाड संजयला दाखवलं संजय तुझ्याकडे आहे आणि राखून बरोबर झाला आहे तो मग देखील आपण मला पकडलं पोलिसांनी आपण बघून शोधलं होतं संजय त्याची सर्व सहकारी आमचे सर्व सहकारी कोर्टामध्ये मी नाव जिंदाबाद मुर्दाबाद त्यांनी म्हणून आला संजयला एकदा खूप वेळा त्रास झाला लक्षात घ्या संजय सुद्धा पोलिसांनी म्हणून तरी त्यांच्या वस्ती होती आणि रामदास आठवलेला आंबेडकर तरुणांनी मानला त्याला पोलीस संरक्षण असताना आणि त्यालाही गटारात पाडलं दोघांच्या गटारात पडण्याची संदर्भ बोलली आहे रामदास नाव घेतलं चूक झाली माझ्या नाव घ्यायच्या वाटणीचं रामदास एवढा होऊ शकतो आंबेडकर चळवळीच्या परिणामी हा आंबेडकरी चळवळीचा परिणाम साध्या पडायला परिस्थिती बदलणं आपल्या हातामध्ये आहे जास्त चंपूगिरी करू नका सगळीकडे व्यवसाय सुरू आहे जनहित समाचार न्यूज सत्याच्या समर्थक आहे जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कृपया तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि कमेंट करा तुम्ही आमच्या चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र